दर्शको आता पाहणार आहोत एक विशेष बातमी. नाले सफाईमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. यामध्ये नगर अभियंतासह एकूण 11 अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी संतप्त मागणी नगरसेवक अनंत जाधव यांनी पत्रकार परिषदेतून केली. खात्याच्या प्रमुख नगर अभियंता म्हणून ज्या प्रभारी आहेत अकोलवर मॅडम यांनी हा प्रस्ताव ठेवताना ज्या चुका केल्यात त्या जाणून बुजून त्या मक्तेदाराला आर्थिक लाभ पोहोचण्याच्या दृष्टीने केले आहे असं त्यात स्पष्टपणे क्लिअर कट उल्लेख आहे. आता चौकशी समितीनं जो अहवाल दिलाय त्यात त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी किमान 40% जे एस्टिमेट रेट आहे त्याच्यापेक्षा 40% जास्तीचा दर त्यांनी त्याला तांत्रिक मंजुरी दिली नगर अभियंतानं. त्यामुळं जे एस्टिमेट मूळचं होतं म्हणजे ह्यांनी आता कन्फ्यूजमध्ये आहेत की मूळचं एस्टिमेट DSR पकडाचा कोणता, जो 4100 पकडाचा, आणि ह्यात सगळ्यात हाईट आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे, विभागीय कार्यालय क्रमांक 100 विभागीय अधिकारी हिबारी मॅडमने एक प्रस्ताव दिला आणि त्यात त्यांचा जो दर आहे तो मला वाटतं 2600 रुपयाच्या आसपास दर त्यांनी दिलाय. म्हणजे कुठल्याही विभागीय अधिकाऱ्याला आपण जी नालेसफाई करतो ती कोणत्या दराने करतोय याची कोणालाही कल्पना नाही. त्या सगळ्या विभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी समितीला सांगितलं की हे आम्हाला याची कल्पना आमच्या खाते प्रमुखाने आम्हाला दिली नाही, आम्हाला फक्त काम करून घ्या म्हणून आम्ही काम करून घेतलं, पण ते काम करून घेताना या रेटनं करून घ्यायचं आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यामुळं झोनकडं जो मंजूर मग काम करत होता तो ताशी 2200-2600 या दराने करत होता, कारण प्रत्येक झोनचा दर हा वेगवेगळा आहे. त्यामुळं मिनिमम जरी पकडलं 2600 पासून ते 3100 रुपये तासाला त्या मक्तेदाराने काम करणं अपेक्षित होतं. पण माननीय नगर अभियंत्यांनी यात एक अक्षम चूक अशी केली आहे की आपले जे मूळचे मक्तेदार होते मंजूर मक्तेदार त्यांचा दर आणि जे तुम्ही बाजारभावातून काही कोटेशन मागवले ते दर आणि तुम्ही जे टेंडर काढून जे रेट मागवले या सगळ्या दरांचं एक तक्ता करणं गरजेचं होतं, जेणेकरून तुम्ही ह्याला जेव्हा तांत्रिक मंजुरी देता तेव्हा सन्मान्य आयुक्ताकडे त्याची मंजुरी घेताना की हे दर पूर्वी होते ह्या दरानं आता टेंडर आले त्यामुळे यातलं कोणत्या दराला मान्यता द्यावी याची त्यांनी आयुक्ताकडे या सगळ्याची कागदावर तक्ता करून माहिती देणं आवश्यक होतं. पण त्यांनी जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय असा देखील ठपका ह्यात ठेवला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विभागीय अधिकाऱ्यांनी जे सगळ्यांनी स्पष्ट केले सांगितले की आम्हाला या दरासंबंधात काही माहीत नाही, त्यामुळे सगळ्या विभागीय अधिकाऱ्यांनी नगर अभियंत्याला ढकलले, नगर अभियंत्यांनी खालच्या अधिकाऱ्यावर ढकलले, हे सगळे ढकलाढकली केल्यात अहवालात. त्यामुळं चौकशी समितीने जो अहवाल दिलाय तो सुस्पष्ट आहे. आणि ह्यातलं सगळ्यात धक्कादायक आणि आश्चर्य बाब ही आहे, जी बिले अदा झाली आहेत ती बिले जास्ती जी गेली आहेत याबाबत चौकशी समिती त्याचा आकडा निश्चित करू शकत नाही. त्यामुळं ही बिले परत नगर अभियंता खात्याचे नियंत्रण अधिकारी संदीप कारंजे साहेब यांच्याकडून पुनर्साधा केली जावी आणि याचा निश्चित आकडा किती आहे त्याचं त्या अनुषंगानं तो आपला भविष्यात समोर येईल. माझा आज दावा आहे, अकोलवर मॅडमनी चौकशी समितीकडं अथवा महापालिकेच्या मागच्या सभेत जे सांगितलं आम्हाला की यात एकही रुपयाचं बिल ज्यादा अदा झालं नाही, हे त्यांनी 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेत सांगितलं. पण त्यांनी 23 जूनला माननीय आयुक्ताकडे एक प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावावर त्यांच्यापासून ते आयुक्त पण सगळ्यांची मंजुरी घेतली आणि त्यात त्यांनी कबूल केलं की आमच्याकडून हे 83 लाखाचं बिल ज्यादाचे गेले आणि ते बिल त्या मक्तेदाराकडून वसूल करण्यासाठी आदेश मागितले. सन्मान्य आयुक्तांनी त्याला आदेश दिले. दरम्यान यावर मी लक्षवेधी घेतली, चौकशी समिती झाली. लक्षवेधीत त्यांनी उत्तर दिलं की एकही रुपया ज्यादा दिला नाही. आणि ज्यावेळेस चौकशी समितीसमोर त्या गेल्या, चौकशी समिती त्यांना विचारलं की तुम्ही असा एक प्रस्ताव ठेवला होता की 83 लाखाचं बिल ज्यादा गेलंय आणि दुसरीकडे तुम्ही सभागृहात या संबंधी म्हणता की एकही रुपया ज्यादा बिल गेलं नाही, यावर तुमचं स्पष्टीकरण काय? तर यावर नगर अभियंत्यांनी दिलं उत्तर हे फार हास्यास्पद आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते नजर चुकीने ज्यादा गेलं होतं. 90 लाख रुपयाचं बिल नजर चुकीने जातं यावर कुणी विश्वास ठेवेल का? हा साधा सरळ प्रश्न आहे. त्यामुळे नगर अभियंत्यांनी ठरवून माझं स्पष्ट म्हणणं अजून पण त्यांच्याप्रमाणे जर 90 लाख असेल तर माझा अजून बी आता कारंजे साहेबाकडे हा पूर्ण विषय जाणार आहे. कारंजे साहेब याची निश्चितपणे याची चौकशी करतील आणि माझा दावा आहे की किमान 1.5 कोटी रुपयाचं अजून 1.5 कोटी रुपये किमान हे जास्तीचे गेले ते वसूल झाले पाहिजे. कारण हे सगळे पैसे सोलापूरच्या जनतेनं कर रूपाने महापालिकेच्या तिजोरीत भरला आहे. त्यामुळं या पैशाची जी संगनमत करून अधिकारी मक्तेदार यांनी जो अपहार केलाय, माझा शब्द अजूनही कायम आहे, अपहार केलाय. आणि चौकशी समितीचा अहवाल आलाय. माननीय आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे, साहेब ही चौकशी समितीचा अहवाल आलाय, आता तुम्ही याची जी पुढची प्रोसेस आहे त्यांना नोटिसा बजावणं, त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं घेणं. पण दरम्यान
तुम्ही यांच्यावर फौजदारी दाखल करा. हे धाडस मान्य आयुक्तांनी दाखवावं. हे धाडस आयुक्तांनी दाखवलं तरच भविष्यात कोणताही अधिकारी कर्मचारी अशा प्रकारचं इतकं मोठं भ्रष्टाचार करणं धाडस करणार नाही. त्यामुळे माझी अपेक्षा आयुक्ताकडून की आता या अहवालावर आपण कारवाई करावी. जसं मागच्या एका अहवालावर आला आपण लगेच कारवाई केलं, तसंच कारवाई यात देखील होणं अपेक्षित आहे आणि आयुक्त ते करतील असं मी आता तरी समजून घेतोय. गेल्या वर्षी प्रशासकीय कार्यकालामध्ये नाले सफाईच्या कामांमध्ये संगनमताने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये नगर अभियंता, विभागीय अधिकारी त्याचप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर आयुक्तांनी तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून चौकशी करावी अशी मागणी जाधव यांनी केली. विभागीय अधिकारी तळीखाडे निलंबित आहेत ना? हा निलंबित आहेत. झोन हा झोन किती नंबर? आता त्यांचं त्यावरचं झोन आता झोन बदलले फक्त. सुनीता हिबारे विभागीय अधिकारी तत्कालीन. हनीफ बक्षी हे सगळे जडू आहेत. जावेद पानगल, श्याम कन्ना, गायदनकर, पूर्ण नाव राघवेंद्र गायदनकर. झाले की झेडो आणून राहिले. 1 2 3 4 5 6 झाले. हा, सहा. 6 झाले. आणखीन एक का झेडोनी सहीच केली नाही. ज्या झेडोनी सही केली नाही त्या झेडोला त्यांनी ह्यात हे केलं. त्यांनी स्पष्ट सांगितले, मला वाटतं सरकारची म्हणून झेडो आहे, त्या झेडोने स्पष्ट सांगितले हे मला मान्य, त्यामुळे मी सही करणार नाही. त्यामुळे त्यांनी त्या झेडोची सही ह्याने त्यांची बिलं काढली. झेडो नंदकुमार जगदानी, झेडो जगदानी. गिरीश पुकाळे, वाहनचं हे आहे ना ते? हा ज्युनियर फोरमन वाहन विभाग. मनोज जाधव कनिष्ठ अभियंता. एवढे नावं दिसतील मला त्यात. नाले सफाई बरोबर इतर कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याचीही चौकशी होऊन दोषी असणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही करावी असे जाधव यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.